नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे. चला मग मी पण बरी आहे आणि लागलेली आहे आता गार्डनच्या कामाला. आज काय काय काम होणार आहे ते तुम्ही बघत राहा. काय करणार आहे. दररोज थोडं-थोडं काम चालूच आहे म्हणजे इम्प्रूव्हमेंट चालू आहे गार्डनची. त्याला गार्डनला सजवायची, गार्डनला चांगलं करायची, त्याच्यात भाजीपाला लावायचं, काही करायचं काम चालू आहे. केल्यानेच होत आहे रे, आधी केलेच पाहिजे म्हणून तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे ना, त्याप्रमाणे माझं काम चालू झालेलं आहे पहा. तर मी करत आहे झाडाची पाहणी दाखवते तुम्हाला पण कसे कसे झाडं वाढत आहेत आणि कारण पूर्ण अस्तव्यस्त झालेल्या बागेला आता सुंदर करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. तर कुठंपर्यंत ह्याच्यामध्ये सफलता मिळते बघूया आपण. हे पहा झाडं तांदूळशाची आहेत, ही बघा बारीक बारीक जे दिसत आहेत ना, तांदूळशाची भाजी आहे. उठली ना शेवटी तांदूळशाची भाजी. पहा काहीच नव्हतं ना, सगळं रेत येऊन गेलेली होती. 1 वर्ष काहीच भाजीपाला गार्डनमध्ये नव्हता. आणि हे पहा किती छान शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत. त्या दिवशी तुम्हाला दाखवले होते त्यावेळेस कसे एकदम बारीक बारीक होते. आता पहा थोडं त्याची वाढ होत आहे. खूप छान आता झाडाला शेवग्याच्या शेंगा लागलेल्या आहेत आणि एकदम खाली खाली, कारण ते झाड आम्ही तोडून टाकलेलं होतं. काहीच नव्हतं, बुडासकट त्याला काढलेलं होतं. तर इतकं छान फुटलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवा म्हणते सूर्य, मावळता सूर्य. पण इकडे घरे असल्यामुळे दिसत नाही. गोल असं मावळता सूर्य ह्या साईडला इकडे दिसत आहे. पहा तेवढा काही क्लिअर नाही दिसत. हे पहा इतकं छान दिसत आहे ना हे सीन. खूपच छान दिसत आहे. इतका गोलसा असा सूर्य मावळत आहे आणि संध्याकाळची वेळ आहे. 6 वाजलेले आहेत आणि मला शाळेहून यायला आज उशीर झाला आणि मग कामाला लागायला पण उशीर झाला. आणि 6ला कसं ना थोडं अंधार व्हायला सुरू होते, म्हणजे तेवढी नाही अंधार. आणि हे पहा पानं वगैरे हे काढणं, इतकं पानं झालेत ना. मी म्हणलं मग हातानं किती वेळ पानं काढायचं म्हणून मी ते एक अवजार घेतलेलं आहे आणि त्याच्यानं मी पानं ओढत आहेत. मग नंतर विचार आला, अरे इथं तर आपण आंबडीची बी टाकलेलं होतं. पानंच खूप पडत आहेत पहा. पानं काढायलाच अर्धा तास तरी लागायला लागलेला आहे दररोज. आणि कशाचे मोडं आलेले असतात आणि हे पानं ना खूप म्हणजे खूप नुकसान करत आहेत झाडांना, वेलींना. आणि पानामुळे ना सगळं असं कचरासुद्धा वाटत आहे. पण पानंसुद्धा उपयोगाला येतात, त्याचं पण खात आपण करू शकतो. पण त्यालाही खूप मेहनत करावं लागतं ना. आता एवढीच मेहनत खूप व्हायला लागलेली आहे. कारण आमचं ना कसं असतं, ड्युटी करणाऱ्या माणसाचा ना अर्धा दिवस तरी बाहेरच जातो आमचा. मग अर्धा दिवस आल्यानंतर काय करायला होतं, हे पहा किरायदारीण आली. माझा आवाज बघून काम करायचं खाडखोड आवाज आलं की आले. तिचे लेकरं ना मग पूर्ण असं झाडताना मध्ये येतात, काही काम करायला की मध्ये येतात. म्हणून मग ती आणि परत त्यांना घेऊन गेली. म्हणली येते मी थोड्या वेळानंतर ह्यांना झोपवून. मग तोपर्यंत मी ना सगळे पानं हे सगळं बघा काढले. हे काल लावलेलं आहे पहा. हे असं इथं लावलेलं आहे. कसं छान, पण इथं पण सुद्धा पानं पडलेली आहेत. आता सगळं साफ करून पाणी घातलं तरच मग त्याच्यात काहीतरी ताजगी राहणार आहे. आणि आवश्यक आहे पाणी घालणं, साफसफाई ह्याला म्हणजे थोडं आपण 1 तास तरी द्यावंच लागेल गार्डनला. कोणतंही करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आता मी ते पानं सगळे गोळा केले आणि तिकडं कंपाऊंडच्या तिकडे गेट काढून मी तिकडे टाकून दिले आणि तिथून माती घेऊन आले मी. ते बाजूला घर बांधत आहेत, खूप माती पडलेली आहे. ती माती घेऊन आले मी, गेट बंद केले आणि हे माती मी ज्या पॉटमध्ये कमी माती होती ना एकदम कमी, त्या पॉटमध्ये आता माती घालून ठेवलेली आहे. आता 2 पॉट माझे आणि रेडी झालेले आहेत. माती दोन्ही पॉटमध्ये थोडं घातली. आता त्याच्यात काहीतरी लावावंच लागेल ना, आता खाली तरी सोडायचं नाही. मग ते झाल्यानंतर मी काय केले, आता जमीन थोडीशी उकरून घ्यावी. आता काहीतरी लावावंच लागेल, असं खाली सोडायचंच नाही. कारण असंच लावूत असं म्हणण्यामध्ये किती आपला वेळ वाया जातो आहे ना. मग मी खोदायला सुरू केले. आता खंदून घेते, जेवढं येईल तेवढं. मी वरच्या खणण्याचा प्रयत्न करते. तेवढं आपल्याला पूर्ण पुरुषासारखं तर आपल्याला येत नाही ना. आणि आपण काय असे काम केलेले नाही, आपल्याला प्रॅक्टिसही नाही. पण आपल्याला हौस आहे गार्डनच्या कामाची म्हणून आपण करायचं. आता केव्हाही लावलं, भाजीपाला लावलं किंवा रान ठीक करायचं लागलं तर इतकी दिवस माणसालाच लावून आपण करून घेतलेलं आहे. आता काहीच नाही, थोडं काम आहे तर आपणही करू शकतो.
तेवढंच आपल्याली मेहनत करणं होतं, योगासन केल्यासारखं होतं, आपल्याला व्यायाम होतो है ना. आणि हे सगळं आवश्यक आहे. शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपण प्रकृतीच्या सानिध्यात राहायला पाहिजे आणि झाडं प्रेम केलं पाहिजे. म्हणून हे आपलं झाडाझुडपावर प्रेम आहे, म्हणून हे काम आपल्याला करायला म्हणजे त्रास होत नाही, आनंद वाटतो अशा कामामध्ये. आणि ह्याच्यात बी टाकलं आणि बी आलं, भाजीपाला आला, काही आलं, आपण जे टाकलं ते आलं, व्यवस्थितरित्या आलं, आणि तर त्याला पाहून आपल्याला किती आनंद होतो ना. मग ते आनंद आपल्याला मिळावा म्हणून आतापासून काम करावं लागतं. लगेच आपण बी टाकल्या आपल्याला आनंद मिळत नाही. अगोदर आपल्याला थोडंसं कष्ट करावं लागेल. मग कष्ट केल्यानंतर त्याचं काय ते आनंद नंतर मिळत असतं. आता बघा, मी हे घेतलेली आहे खात, ऑर्गॅनिक खात, कॅन्टीनमधून आणलेली होती. इतकं छान आहे ना ते खात, पण घालणंच झालं नाही मला. मग आज मी त्याचं पॅकेट खोलून प्रत्येक झाडाला थोडं 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 ऑर्गॅनिक जे खात असते ना ते घालून टाकले. आता पहा, आता झाडं कसं टवटवीत येतील आणि कसं नाही, तुम्ही पहा. मस्त असं त्याला खाद्य मिळेल ना. आणि सगळं सिमेंट पडलेली जागा आहे. सिमेंट म्हणजे ते झाडाचं एकदम दुश्मन, शत्रूच आहे समजा. आणि ते वास आणि ते सिमेंटाचं प्रभाव जायला खूप दिवस लागणार आहेत. असं असं एवढ्या लवकर जाणार नाहीत. आणि दररोज आपण उगे पाणी घालतो म्हणून पाण्याच्या जोरावर एवढं तरी यायला लागलेलं आहे, नाहीतर काहीच येणार नाही. खडकाळ जमीन होऊन गेलेली आहे इथं. अजून असं नाही, आता गावरान खतसुद्धा आपल्याला घालावं लागेल. किरायदारीन तेच म्हणत होती की आमच्या मावशीकडे गाई म्हशी आहेत आणि 100 रुपयाला पोतं देतात म्हणे. तर म्हणलं ठीक आहे, मागव आणि ते खात पण घालून ठेवू म्हणून मी म्हणलं, तिला सांगितलं मी. आता खात मी ऑर्गॅनिक काढून ठेवले, घातले, तेवढं होतं तेवढं घातले. फुलाच्या झाडाला नाही, आपल्या भाजीपाल्याला घातले. आणि थोडं आंबाड्याची भाजी पण तिथं बी टाकले. आणि आता पाणी द्यावं म्हणून गेलं तर पाणी येईच ना झालं पाईपामध्ये, कारण टाकी खाली झाला असेल. आता तुम्हाला दाखवते मी, किती छान तोंडले लागलेले आहेत पहा. असं पहा, किती चांगलं वाटतंय ना, ताजे ताजे तोंडले म्हणा, भाजीपाला म्हणाय पहा, आले ना भाजी खायला. आता थोडेसेही तोंडले आपल्याला निघाले तर एक भाजी होते. म्हणजे सुरुवातीला थोडे निघतात, मग नंतर त्याचं प्रमाण जास्त वाढतं. हे पहा. चला मग, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.